हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। जागा वाटपाची चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंकडून उमेदवारी जाहीर। हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं, श्रीकांत शिंदेंची घोषणा। काँग्रेसकडून लोकसभेसाठी 43 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। आसामच्या जोरहटमधून गौरव गोगोई, मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून नकुल नाथ तर राहुल कासवा यांना राजस्थानच्या चुरू मतदारसंघातून उमेदवारी। केंद्रीय मंत्री पियुष गोयल उत्तर मुंबईतून लोकसभा लढवणार। सूत्रांची माहिती, गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर गोयल यांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती। नंदुरबारमधील काँग्रेस नेते पद्माकर वळवींनी घेतली बावनकुळेंची भेट। वळवी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। तर भारत जोडो यात्रा मुंबईजवळ येईल तसे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येतील, बावनकुळेंचा दावा। पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी खडसेंची धडपड, महाजनांचा दावा। तर मी लपून छपून भाजपमध्ये जाणार नाही, पवारांच्या संमतीने जाईल, खडसेंचं मोठं वक्तव्य। तुमची साथ असेल तरच मी मोठं पाऊल उचलणार, अजितदादांच्या पाठीमागे उभे राहाल अशी खात्री बाळगते, सुनेत्रा पवार यांचं बारामतीकरांना आवाहन। बारामती लोकसभेसंदर्भात विजय शिवतारेंची आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवण्याचा शिवतारेंचा इशारा। महायुतीत खटके उडण्यास सुरुवात, बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात अपक्ष लढण्याची शिवतारेंची भूमिका। तर शिवतारेंना आवरा नाहीतर कल्याणमध्ये वेगळं चित्र दिसेल, अजित पवार गटाच्या आनंद परांजपेंची शिंदे गटाला धमकी। सुनेत्रा पवार आज बारामती आणि पुरंदर दौऱ्यावर, पणदरे गावात अजित पवार गटाच्या कार्यालयाचं सुनेत्रा पवार यांच्या हस्ते उद्घाटन। बारामतीमध्ये अजित पवारांच्या सभांचा धडाका, बारामती शहर आणि तालुक्यात उद्या अजित पवारांच्या 7 सभा, सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता। शरद पवारांची आज नाशिकच्या निफाडमध्ये जाहीर सभा, सभेला संजय राऊत सुद्धा उपस्थित राहणार। पुण्यातील वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र, पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोरेंचा राजीनामा। 17 वर्षांची मनसेशी साथ सोडताना मोरेंना अश्रू अनावर। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका, राज ठाकरेंचे पुणे शहर मनसेच्या नेत्यांना आदेश। साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांचा प्रतिक्रिया देण्यास नकार। इतर पक्षांकडूनही मला ऑफर, पण पवारांसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही, वसंत मोरेंकडून स्पष्ट। तर येत्या 2 ते 3 दिवसात राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची मोरेंची माहिती। आंबेडकरांची काँग्रेसला आघाडीची ऑफर, काँग्रेस वंचित मिळून भाजपला उद्ध्वस्त करू, काँग्रेसनं वंचित सोबत मिळून जागा वाटपावर बैठक करावी, प्रकाश आंबेडकरांचं खरगेंना पत्र। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळकेंना बेळगाव पोलिसांकडून अटक, श्रीकांत देसाईंच्या कारखान्यावर शेळकेंनी केलेलं निषेध आंदोलन, पैलवानाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून रोखल्यानं हे आंदोलन। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचामधून आज भारत जोडो न्याय यात्रा पुढे मार्गस्थ होणार। 17 मार्चला शिवाजी पार्कवर यात्रेची समारोपीय सभा, उद्धव ठाकरेंसह शरद पवारही उपस्थित राहणार। होळीनिमित्त कोकणच्या चाकरमान्यांसाठी यंदा 84 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय, प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी वाढ केली जाणार। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर एसबीआयकडून निवडणूक रोख्यांची यादी आयोगाकडे सादर, यादीत निवडणूक रोख्यांची आकडेवारी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।